छत्रपति संभाजीनगर के ग्रामीण जिला पुलिस अधीक्षक कार्यालय में मराठी दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। पुस्तक यात्रा निकालकर मराठी साहित्य का प्रदर्शन किया गया, जिसमें पुलिस अधिकारी और कर्मचारी पारंपरिक मराठी वेशभूषा में शामिल हुए। ताल मृदंग की धुन और रामकृष्ण हरि के गीतों के बीच पुस्तक यात्रा की शोभा यात्रा निकाली गई। ग्रामीण पुलिस अधीक्षक विनय कुमार राठौड़ ने मराठी भाषा के प्रयोग और अभिमान बनाए रखने का आह्वान किया। इस कार्यक्रम से कार्यालय परिसर में उत्साह और सांस्कृतिक वातावरण बना रहा है। इस कार्यक्रम ने न केवल मराठी भाषा और साहित्य का गौरव बढ़ाया, बल्कि कार्यालय परिसर में भाईचारा और सांस्कृतिक एकजुटता का प्रतीक भी साबित हो रहा है। मराठी दिवस आहे, कशा शुभेच्छा देताल तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। मराठी खरंच एक चांगली भावनिक आणि समृद्ध भाषा आहे। सर्वांनी त्याच्यावर अभिमान ठेवावे आणि कधीच त्याचा वापर सोडू नये, हेच मी जनताकडून अपेक्षा करते। सर्वांना परत खूप खूप शुभेच्छा। आज मराठी दिन आहे, कशा प्रकारे तुम्ही साजरा करताय? आज मराठी मातृभाषा दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे आज हा उत्स्फूर्तपणे शपथ तर घेणारच होतो, परंतु आम्हाला असं वाटलं की दिंडी काढून या मायमाऊलीचं आपण जी भाषा आहे ती वृद्धिंगित करण्याची भावना जी आहे ते सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये होण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज ही दिंडी काढली। विवा शिरवाडकर, ज्ञानेश्वर माऊली तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून एक मराठी भाषा व तिचे मान राखणे व तिला वृद्धिंगित करण्याबाबत आम्ही शपथ घेतली। संकल्प हाच होता की दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर व कामकाजादरम्यान मराठी भाषेचा मान सन्मान राखणे या बाबतीचा जो संकल्प आम्ही सर्वांनी घेतला होता।